नमस्कार मंडळी. तर ना आज आम्हाला जायचं आहे आमच्या नवीन घरासाठी पडदे सिलेक्ट करायला आणि पाऊस तर येतोय आणि तरी पण आम्ही जाणार आहेत आणि या दोघांची ना अशी मस्ती चालू आहे पावसात. पण ना त्या दिवशी आम्ही ना पडदे सिलेक्ट करायला गेलतो पण या दोघांनी आहे ना अजिबात काहीच नीट पडदे सिलेक्ट करून नाही दिले. नुसती रडारडी चिडचिड हेच चालू होतं. म्हटलं आज काही झालं ना तर या दोघांना ना घेऊनच नाही जायचं. त्याच्यामुळं ना यांना घरी ठेवलं आणि आम्ही आलो होतो. पाऊस होता पण ठीक आहे म्हटलं, एवढा पण पाऊस नाही आहे की जाऊ नाही शकत. मग आलो होतो बारामतीला पडदे सिलेक्ट करायला. पाऊस तर येऊन गेला होता पण छान वाटत होतं. असं खूप दिवस झालं होतं गाडीवर 2 व्हीलरवर फिरलो नव्हतो. त्याच्यामुळं चाललो होतो आता 4 व्हीलर. छोटं बाळ असतं त्याच्यामुळं सारखं 4 व्हीलरमध्येच जातो. अर्ध्या तासात पोचलो बारामतीला आणि हे पडद्यांचं दुकान आहे. मग आता इथेच पडदे वगैरे सिलेक्ट करणार आहेत आणि जाताना आम्ही मासे घेऊन जायचे कारण आज सॅटरडे आहे त्याच्यामुळं. आणि आता आलो आहे फिश मार्केटला. बारामतीत खूप मोठं फिश मार्केट आहे तिथे आणि पहिल्यांदाच मी थक्क झाले असे मासे पाहून. मला माहीत नव्हतं एवढं मोठं मार्केट आहे बारामतीला स्पेशल माशांचं. आणि एवढे मोठे मासे तर मी कधी माझ्या जन्मात पाहिले नव्हते. खूप मोठे आणि एवढे वेगवेगळे मासे ना, बोंबील, चिलापी, अजून कोणते असतील आता आठवत नाही आहे नाव. खूप सारे गोड्या पाण्यातले मासे ते खूप मोठे मोठे होते. मी तर पाहतच बसले ते या माशांना. खूप वास वगैरे पण येत होता पण ठीक आहे, ते येतोच माशाच्या ठिकाणी. म्हटलं तुम्हाला पण दाखवावं म्हणून मी हे शूट काढून घेतलं होतं. आता पडद्याच्या इथे गेलो होतो तर तिथे काही शूट वगैरे काढता नाही आलं मला. तेच आम्ही चिलापी घेतली आणि घरी आलो कारण ते मुलाला पण आवडतं आणि सगळ्या घरी पण आम्हाला चिलापीच आवडते माशा. त्याच्यामुळं आणि वेदच्या पप्पांनी तर काही झोपून घेतलं होतं आणि वेदचं माझंच चाललं होतं मग इथं बडबड आमच्या दोघांची. असा आहे आता माशा. कशाला लागते पण पोळपट काय नाही राहते सांग ना. अरे हे ठेवायला लागत होतं ना. आता वाटेमध्ये ठेवा लागेल. तवा मी ह्याला मसाला लागलाय. आता ह्याला माझ्यासाठी नको यूज करू. आता दुसरं माझ्यासाठी यूज कर. शेवटपासून माझ्यासाठी कर हे मग तुमचं कर. आता ना इथे मी आहे ना फिशला आहे ना फिशचा मसाला बनवून घेतला होता आणि आधी मॅरिनेशनसाठी म्हटलं की आधी मसाले लावून ठेवावा आणि मग रश्श्याचं प्रिपरेशन करावं. म्हणून मी आहे ना इथं सगळीकडे छान फिशला मसाला लावून घेत होते पूर्ण भरून. आणि आमचं हे तिखट होतं आणि वेदला पण मिठाचं बनवलं होतं मी. त्याच्यासाठी वेगळं आमच्यासाठी वेगळं. सगळ्यांना लावलं पिल्लू. तुम्ही शेपटीला का नाही लावत मसाला? शेपटी नाही ना खात आपण म्हणून. आठवतंय का तेव्हा मी शेपटी खाल्ली होती? नाही आठवत. नाही आठवत मला कधी खाल्ली होती. अरे हेवाच्या फिश तर लावता ना हेवाला. अच्छा मागच्या वेळेस का? अच्छा थोड्या वेळ झाकायचं. मॅरिनेशन होऊन द्यायचं. थोड्या वेळ झाकून ठेवायचं. तुझं मिठाचं करावं लागेल ना माकडीचं. आता रस्सा पण तयार झाला होता. छान वास सुटला होता आणि एका साईडला तव्यावरती फिश फ्राय टाकलं होतं. पण आहे ना फिश फ्रायला एवढं तेल लागतं ना. वेदच्या पप्पांना म्हटलं की आता आहे ना एअर फ्रायर शिवाय अजिबात फिश फ्राय करायचं नाही. पण नवीन फिश म्हणजे एअर फ्राय घेऊन ठेवले पण टाईमच नाही आहे. आता जेव्हा नवीन घरी जाऊ
तेव्हा ते काढणारच आहे आणि तुम्हाला नक्की दाखवेल. तोपर्यंत बाय.